मित्रांनो नमस्कार, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेचं नाव आहे बाबा तुम्ही सुद्धा. चला तर बघूया आता ही सत्य घटना नेमकी काय आहे ती. मित्रांनो, बदलापूरला अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला आणि ते जे प्रकरण भारतभर गाजलं त्याच्यानंतर मात्र अनेक शाळांमध्ये एक काउन्सिलिंग वर्ग चालू केला आणि या काउन्सिलिंग वर्गाचं नाव होतं गुड टच बॅड टच. अर्थातच या गुड टच आणि बॅड टच या काउन्सिलिंगचा आज उपयोग होतोय आणि उद्याही त्याचा बऱ्यापैकी उपयोग होणार आहे. याच काउन्सिलिंगच्या माध्यमातून एक प्रकरण पुण्यामध्ये समोर आलं. होतंय काय की या काउन्सिलिंग बरोबर शाळेमध्ये खरं तर लैंगिक शिक्षण हा विषय कंपल्सरी घेणं आवश्यक आहे, परंतु तो घेतला जात नाही. कारण होतं काय की शाळेमध्ये आपल्याला जीवशास्त्र हा विषय असतो आणि या जीवशास्त्र विषयामध्ये मेंदू, फुफ्फुस, हृदय, जठर वगैरे वगैरे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी दिलेल्या असतात आणि त्याची माहिती दिलेली असते. ही फारच त्रोटक माहिती आहे. परंतु जर लैंगिक शिक्षण शाळांमध्ये चालू केलं तर बऱ्याच गोष्टीचा फायदा होऊ शकतो. अजून एक पाठ की ज्याची माहिती शाळेमध्ये शिकवली जाते आणि त्या पाठला फक्त मूत्राशयाचा मार्ग एवढंच सांगितलेलं असतं. परंतु हा मूत्राशयाचा मार्ग किंवा तो जो अवयव आहे तो मूत्राशया व्यतिरिक्त तो बाहेर किती वळवळ करतो, तो काय काय करामती करतो हे मात्र मुलांना माहीत नाही. त्यामुळं ही वळवळ दाखवण्यासाठी तरी शाळांमध्ये लैंगिक शिक्षण हा विषय कंपल्सरी घेणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रो? त्याच अनुषंगाने गुड टच आणि बॅड टच याच अनुषंगाने खरं म्हणजे हे जे काही लैंगिक शिक्षण आहे याच्यामध्ये थोडीफार भर पडते हे नक्कीच. आजची जी सत्यकथा आहे ही पुण्यातली आहे आणि अतिशय म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अर्थात माणुसकीला काळीमा फासणं वगैरे वगैरे हे शब्द सगळे बोथट झालेले आहे असं नाही वाटत आपल्याला. ह्याच्या पलीकडे लोक गेलेली आहेत असं नाही आपल्याला वाटत. तर त्याचे झाले असे की पुण्यामध्ये एक अबुराव नावाचा माणूस राहतोय. छान घर संसार आहे, छान बायको आहे, एक 12 वर्षाची मुलगी आहे म्हणजे 6वीत शिकणारी मुलगी आहे आणि या अबुरावचं वय 35 एक असावं. सगळं काही व्यवस्थित आलमेल असं छान चालू होतं. परंतु या अबुरावचा जो मेंदू होता तो फार विकृत होता. हे कुणाच्या लवकर लक्षात येत नव्हतं. तो जो आपली छोटी मुलगी आहे 6वीत शिकणारी तिला बरोबर घ्यायचा आणि मोबाईलवरचे घाणेरडे व्हिडिओ, अश्लील व्हिडिओ, अश्लील फोटो तो या मुलीला दाखवायचा. ही जी 6वीत शिकणारी जी मुलगी आहे ती गुड टच आणि बॅड टच हे काउन्सिलिंगचे वर्ग अटेंड करत होती आपल्या शाळेमध्ये. बरेच दिवस झालं तिने हे वर्ग अटेंड केले आणि एक दिवस त्या मुलीचे डोळे उघडले की आपल्या बरोबर काहीतरी चुकीचं होत आहे. समथिंग इज रॉंग असं तिला कुठेतरी वाटून गेलं
आणि मग तिने आपल्या शिक्षिकेला की मॅडम माझ्या बरोबरही असं काहीतरी होतंय हे सांगितलं. आणि या शिक्षिकेने ताबडतोब या मुलीला आपल्या केबिनमध्ये नेलं. तिला पाणी प्यायला दिलं. पाणी प्यायला दिल्यानंतर तिच्याकडून या लहान मुलीकडून त्या मॅडमने सगळं काही वधवून घेतलं की नेमका प्रकार काय आहे. आणि त्या मुलीने जे सांगितलं त्या सांगण्यावरून या शिक्षिकेचं डोकं अगदी घरघर फिरायला लागलं. क्षणभर या शिक्षिकेला चक्कर आली. इतकी भयानक गोष्ट होती. तिने स्वतःला सावरलं. या मुलीला बरोबर घेतलं आणि तडक पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंद केली. ही मुलगी निरागस होती. तिने पोलीस स्टेशनलाही अगदी धाड 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 सगळं सांगितलं. होत काय होतं, हा नालायक आबूराव आपल्या बेडवर या 12 वर्षाच्या मुलीला झोपवत होता आणि तिला मोबाईल मधले अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. किती भयानक नराधम आहे. आपल्या सख्ख्या मुलीवर अत्याचार करणारा हा आबूराव किती भयानक असेल याची विचार करा. बरं, ही मुलगी निरागस. तिला काही हे कळतच नव्हतं. तिला असं वाटत होतं की आपले आई आणि बाबा जे काही सांगतात, जे काही कृती करतात त्या कृती अगदीच बरोबर आहे, त्याच्यामध्ये चूक असं काही नाही आहे. हा जो काही प्रकार आहे हा दररोजच्या जगण्याचाच प्रकार आहे असं या भाबड्या मुलीला वाटलं होतं. पण हा नराधम त्या निरागस मुलीचा, आपल्या रक्ताच्या मुलीचा फायदा घेत होता आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. अरे बाबा, तुला एवढीच वळवळ होती ना तर बुधवार पेठेत जा ना. स्वतःच्या मुलीवर अत्याचार करतोयस. ही अशी हरामखोर जात खरं तर लोकांच्या हातामध्ये दिली पाहिजे. त्या मुलीला प्रश्नच येत नाही. तिने आईकडे काही सांगितलं नाही, कारण तिला वाटलं हे दररोजचं आहे आणि आपले बाबा आहेत. मुलांचा आई बापावर जेवढा विश्वास असतो तेवढा इतर कुणावरही नसतो. पण हा हरामखोर बाबा नालायक निघाला. काय करायचं? तुम्हाला काय वाटतं? हे 15 दिवस चालू होतं? 1 महिना चालू होतं? 2 महिने चालू होतं? नाही हो. या मुलीवर सतत 1 वर्ष हा बाप अत्याचार करत होता. किती? 1 वर्ष. पण सुदैवाने गुड टच आणि बॅड टच या काउन्सिलिंगमुळे या मुलीच्या ही गोष्ट लक्षात आली आणि हे प्रकरण उघडकीस आलं. खरंच या नराधमाला लोकांच्या हवाली केलं पाहिजे. कारण आज भारतामध्ये लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय? तर लोकांनी बनवलेलं लोकांसाठीचं राज्य. मग त्याच्यातले कायदे हे लोक का राबवू शकत नाही? म्हणून या नराधमाला लोकांच्या हातात दिलं पाहिजे. हे असे जे काही सगळे आहेत ना, हे नराधम लोकांच्या हातात दिले पाहिजे. मित्रहो, आजकाल बालहत्या, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार वगैरे वगैरे ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये खूप 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 फोफावलेल्या आहेत, प्रचंड प्रमाणात. त्यामुळं आपण सावध राहा, स्वतःला जपा, कुटुंबाला जपा आणि आपल्या घरात असलेले जे काही बछडे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा. आणि हो, हे समाजात हे जे काही हैवान वावरत आहेत ना,
वळवळणारे जे काही हैवान वावरतायत ना, त्या हैवानांची नजर ती तुमच्या लक्षात आली पाहिजे. यांची वळवळ जागीच ठेचली पाहिजे. लक्षात ठेवा मित्रांनो, स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्या आणि छोट्या मुलांकडे लक्ष द्या. मी परत येतोय एक नवीन सत्य घटना घेऊन आपल्या समोर. तोपर्यंत नमस्कार.